नमस्कार, मी रवींद्र फडके, समीक्षक क्रमांक 43, राहणार बंगलोर. मागच्या वेळेला अंतःकरण पंचक विषय मांडला होता. त्यात एक छोटासा उल्लेख केला होता की जड, चंचल आणि निश्चल आत्मनिवेदन केल्यावर आपण परब्रह्म पदापर्यंत सद्गुरू कृपा झाली तर पोचू शकतो. तर हे जड आत्मनिवेदन म्हणजे काय, चंचल आत्मनिवेदन म्हणजे काय आणि निश्चल आत्मनिवेदन म्हणजे काय, हे जे काही मला थोडंफार समजलं ते मी तुमच्याशी शेअर करतो आहे. तर आपण पाहिलं की नवविधा भक्ती आहे. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, नामस्मरण, त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. आणि आपल्याला सांगितलं गेलेलं आहे आणि आपल्याला पटलेलंही आहे की श्रवणापासून सुरुवात करायची, आत्मनिवेदन करायचं. बळी आत्मनिवेदनही पूर्ण झालं, आपण संध्याकाळी प्रार्थना करतो तेव्हा म्हणतोच. आत्मनिवेदन म्हणजे काय? निवेदन म्हणजे समर्पण करणे, अर्पण करणे. तर समर्थांनी आत्मनिवेदनाची जी व्याख्या केली आहे ती अशी आहे की ऐका निवेदनाचे लक्षण, देवास वाहावे आपण, करावे तत्व विवरण, म्हणजे कळे श्रीराम. तर ह्यातला निवेदनाचं लक्षण ऐका, देवास वाहावे आपण. वाहायचं म्हणजे काय? अर्पण करायचं, समर्पण करायचं, माझं नाही, हे सगळं तुझंच आहे. करावे तत्व विवरण, हे पण सांगितलं आहे. आणि हे दोन्ही जेव्हा घडेल तेव्हाच आपल्याला आत्मनिवेदन म्हणजे काय हे कळेल. म्हणजे दोन भाग आले, एक तत्वविवरणाचा भाग झाला आणि एक समर्पणाचा भाग झाला. तर काय करायचं? समर्पण काय करायचं? आपण असं निवेदिती ऐसे भक्त थोडे असती, तयास परमात्मा मुक्ती तात्काळ देतो श्रीराम. आत्मनिवेदन जे करतात, स्वतःला अर्पण करतात, त्यांना परमात्मा मुक्ती देतो. शब्दार्थ जास्त डिटेलमध्ये जात नाही आहोत आपण. आत्मनिवेदनाचे लक्षण, आधी पहावे मी कोण, मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा श्रीराम. बरंच काही गायडन्स आहे, मार्गदर्शन आहे. आणि ते कसं करायचं, तिथे एक पुढची ओवी आहे. तिथे म्हटलेलं आहे की आपण आत्मनिवेदन करायचं म्हणजे काय, आपलं डोकं कापून देवासमोर अर्पण करायचं का? तर उत्तर अर्थातच नाही, हेच आहे. तर आपण सर्वप्रथम वाहावे काय हा प्रश्न विचारात घेऊया. काय काय वाहायचं, काय समर्पण करायचं? जेव्हा आपण सध्याच्या पातळीवर विचार करतो तेव्हा आपल्या डोक्यात दोनच गोष्टी येतात. आपली संपत्ती. संपत्ती म्हणजे काय? घर, दार, पशु पक्षी, मोटरगाडी, आणखी काही 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 काही, मुलं बाळ, बायको, बायकोच्यासाठी पती, हे सगळं आपलं कुटुंब, हे सुद्धा जडामध्येच येतं. तर हे समर्पण करायचं का? हा पहिला प्रश्न. आणखी काय समर्पण करायचं? काही तर माझ्या मते दोन भाग आहेत. एक जड संपत्ती जी आपल्याला दिसते, दुसरी अदृष्ट संपत्ती, अदृश्य, ती दिसत नाही. आजकाल आपण बरंच वाचतो. आत्ता मगाशी आमच्या गप्पा होता चालल्या त्यात कॉपीराईटचा प्रश्न आला की समर्थ सज्जनगडावर बेलसाऱ्यांचा दासबोध हा कॉपीराईट केलेला आहे, त्यामुळे तो वेबसाईटवर नाही आहे. तर कॉपीराईट म्हणजे काय? तो भाग म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट नावाचा कायदा आहे सध्या. आणखी ही जी सगळी देशातली सॉफ्टवेअरची प्रगती होती आहे, तर त्या सॉफ्टवेअर म्हणजे काय असतं, ते कॉम्प्युटरचा प्रोग्राम लिहितात. तर तो प्रोग्राम कुठून आला? तो खरा बुद्धीतनं आला. तर तो प्रोग्राम दुसऱ्या कोणी वापरायचा नाही अशी ती योजना असते आणि असा तो नियम असतो. त्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट म्हणू. त्याला आपण म्हणू ज्ञान खरं कोणाला द्यायचं नाही. पण ते बरोबर आहे का? अर्थातच चूक आहे. ज्ञान हे सर्वत्र वाटायला पाहिजे, तरच सगळ्यांचा सुधार होऊ शकतो. असं संपत्ती जर पाहायची म्हटली तर पैसा, घर, पशु पक्षी वगैरे वगैरे. जड संपत्ती पैसा. पैसा हा सगळ्यात माणसाला अडकवतो असं सगळेजण सांगतात. आपण जर प्रयत्न करा
पैसा सोडणं हा अत्यंत कठीण भाग आहे, अत्यंत कठीण. त्यामुळे मनुष्य प्राणी स्वतःच्याच नव्हे तर पुढच्या 7 पिढ्यांसाठी जमा करत असतो. घर, स्वतःचं घर बांधलं, अगदी सुंदर घर बांधलं, किती वर्ष तिथे राहणार आहे? 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष. नंतर ते तुझं राहिलं का? नाही. ते मुलांकडे गेलं, ते तरी तिथे राहणार आहेत का? नाही. आणखी 10-20 वर्ष, 50 वर्षांनी तेही विकलं जाईल. एकूण पैसा, घर, पशु तर म्हणजे प्राणीच आहे, त्यामुळे त्याला मृत्यू आहे, त्यामुळे तो राहणं शक्यच नाही. तर जडामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात. त्यातला आपल्यामध्ये आपण जो म्हणतो तो अहंकार, हा मीपणा पण येतो. हे आपण आता पाहूया कसा ते पाहायचं. अगदी सोप्या शब्दात समर्थांनी एक ओवी सांगितली आहे, तितुके देवाचे ऐसे वर्त निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे, येणे रीती श्रीराम. जड सोडायला फार कठीण जातं. जर आपण दासबोधात पाहिलं तर जड सोडण्यासाठीच बरंच काही सांगितलं आहे. तत्वनिरूपण म्हणजे काय? जवळजवळ जड सोडण्यासाठीच आहे. देह हा आपण जडच सर्वप्रथम पाहतो. आपलं सूक्ष्मदेह आपल्या पटकन डोक्यात येतच नाही. तर हे जड आत्मनिवेदन म्हणजे काय, त्याची एक व्याख्या समर्थांनी दिलेली आहे. पदार्थ मने काया वाचा, मी हा अवघाची ऐसा, जड आत्मनिवेदनाचा प्रकार ऐसा श्रीराम. पदार्थ, सगळे जे पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये चैतन्य नाही ते सगळं, पैसा, रत्न, माणके, घर, महाल, गाड्या, सगळं जे काही आहे ते सगळे पदार्थामध्ये येतात. मन पाहिलं तर आपलं अंतःकरण पंचक हे मनाशी निगडित आहे. काया म्हणजे अर्थात स्थूल देह, आणखी कायाचा अर्थ देह, त्यामुळे स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण, ब्रह्मांडाचेही 4 देह, असे 8 देह ह्या काया या शब्दात येतात. वाचा म्हटल्या तर परा पश्यंती मध्यमा वैखरी. हा सगळा भाग जड आत्मनिवेदनात घातलेला आहे. का घातला असावा? कारण हा आपल्याला दिसतो. हा कसा सोडायचा हा आपण विचार करायला सोपा जातो. तर आता पदार्थ कसे सोडायचे, पदार्थाची आस कशी सोडायची? तर पदार्थापासून विषय तयार होतात. आपल्या देहाची रचना अशी आहे की 5 विषय आपल्याला दिलेले आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. यातला हे 5च 6वा नाही आहे. पहा, जर 4 असतील तर आपण तो देह कमी दर्जाचा मानतो. आणि 5पेक्षा जास्त आहेत का? नाही, 5पेक्षा जास्त असू शकत नाही. आणि मनुष्य प्राण्यामध्ये बुद्धी दिलेली आहे, विवेक बुद्धी किंवा बुद्धी, सारासार विचार करण्याची बुद्धी, तर ती मनामध्ये येते. तर घड्याळ पाहिजे. तर आता आपण फक्त पदार्थांचं प्रथम पाहूया, नंतर मग पुढे जाऊया. तर पदार्थामध्ये काय काय आपण अगदी सहजपणे टाकून देतो. अगदी सहजपणे टाकून देणारी वस्तू म्हणजे आपले कपडे. जुना झालं की आपण फेकून देतो. गीतेत सुद्धा म्हणून आत्मा शरीर हे कपड्यांप्रमाणे टाकून देतो हा दृष्टांत दिलेला आहे. कपडे हा पहिला पदार्थ आहे जो आपण सहजपणे टाकून देतो. नंतर जे अन्न खराब झालेलं असतं ते आपण सहजपणे टाकून देतो. जे चांगलं आहे ते आपण फ्रीजमध्ये ठेवून देतो. पदार्थामध्ये ते पण आलं. तिसरी वस्तू महत्वाची म्हणजे पैसा. पैशाचे अनेक प्रकार आहेत. एक तर कॅश, ज्याला आपण फिक्स्ड डिपॉझिट्स म्हणतो. दुसरं सोनं नाणं. तिसरी संपत्ती. सोनं नाणं, कॅश झाली. आणि तिसरं म्हणजे स्थावर आणि जंगम म्हणतो ना, तर स्थावर म्हणजे घर, जमीन वगैरे वगैरे. आणखी मुव्हेबल प्रॉपर्टी म्हणजे गाडी, घोडा वगैरे वगैरे. तर यातलं जर तुम्ही पाहाल तर लोक आपल्या गाड्या घोड्या विकायला प्रथम तयार होतात. समजा अडचण आली, जगण्यासाठी काहीतरी विकायला पाहिजे, तर सर्वप्रथम वाहन जाईल, कारण पायी जाता येईल.
मग नंतर एक एक अशा मग घर जातं. घर गेलं की भाड्याच्या घरात राहता येईल, नाही तर कुठल्या तरी धर्मशाळेत राहता येईल, असं ते होतं. त्यामुळे ह्या गोष्टी सुटतात, सोडता येतात. मनाची तयारी झाली असेल तर सोडता येतात आणि मनाची तयारी कोणत्याही प्रसंगाने होऊ शकते. संपत्ती ही मात्र, यातली जी पैसा ही जी वस्तू आहे ती मात्र सुटत नाही. ती सोडायची म्हणजे काय करायचं? त्याच्यासाठी एकच उपाय आहे की प्रत्यक्ष आपल्या गरजा किती आहेत हे पाहायला पाहिजे. जर गरजा जास्त, जितक्या गरजा जास्त तितका पैसा जास्त लागतो. आता पूर्वी म्हणजे आम्ही आता 62 साली वगैरे टेलिफोन वगैरे नव्हते, प्रत्येकाकडे टेलिफोन नव्हताच. कुठेतरी एखाद्या श्रीमंत घरात टेलिफोन असायचा. मी बंगलोरलाच गेलो तर तिथे आम्ही जेव्हा 91 साली घर बांधलं तेव्हा BSNLच्या कृपेने एकुलता एक टेलिफोन आमच्या समोरच्या घरात होता. आणखी सगळे लोक जे काही असायचे त्या टेलिफोनसाठी जायचे. तर टेलिफोन नव्हता. म्हणजे जसजसं वेळ जात जाते तसतशा ह्या स्थावर संपत्तीमध्ये सुद्धा कशा ॲडिशन्स होत राहतात ते पाहतो आहोत. आता मोबाईल आला तर ह्या ज्या वस्तू आहेत ह्या होत्या, पूर्वी नव्हत्या तेव्हा काम चालत नव्हतं का? रोमन साम्राज्याच्या वेळी आरशाच्या सहाय्याने कम्युनिकेशन व्हायचं. तेव्हा आता लोक धावत जायचे. मॅरेथॉन रेस जी आहे ती ह्याच्यासाठी आहे की एक शिपाई 26 किलोमीटर धावत गेला आणि त्याने तिथे तो निरोप पोचवला. तेव्हापासून ती मॅरेथॉन रेस ग्रीसमध्ये सुरू झाली. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या नंतर आलेल्या आहेत, आवश्यक नाही आहेत. तर खरंच गरज आहे का हे प्रत्येकाने आपल्याला स्वतःच पाहायला पाहिजे. अगदी दुसरं कोणीही सांगू शकत नाही, फक्त स्वतः. जास्तीत जास्त कुटुंब जर म्हटलं तर कुटुंबातले घटक, आई वडील मुलगा, आणखी जर कोणी आणखी म्हणजे सध्या विभक्त कुटुंब पद्धती आहे म्हणून आई वडील मुलं एवढंच मी म्हटलं. पण ह्याच्यापेक्षा जास्त नाही. तर खरंच आपल्याला किती पैसे लागतात हे प्रत्येकाला पाहता येतं. आणखी आपण सकाळच्या प्रार्थनेत म्हणतो सुद्धा की मला जेवढं पुरेल तेवढंच मी ठेवावं, बाकीचं सगळं दान करावं. आपण खरंच करतो का? दान करणं हे यासाठी सांगितलंय की आपली आसक्ती हळूहळू कमी होईल. तर पैशाची आसक्ती सोडायची असेल तर हा एकच उपाय आहे की जिथे सतत, अर्थात आता काही जण म्हणतील की महागाई वाढत चालली, तर ती महागाई किती वाढत चालली ह्याचाही अंदाज घेता येईल, आणखी त्याप्रमाणे थोडंफार जास्त ठेवता येईल. परंतु बहुतेक वेळा विचार जर केला तर गरजेपेक्षा जास्त पैसा असण्याची गरज नाही, गरजेपेक्षा जास्त कपडे असण्याची गरज नाही, दागिने वगैरे ह्या गोष्टी मी काही म्हणतच नाही. पण त्याची आपल्याला आसक्ती असते. समजा एक सोन्याच्या काय कर्णकुंडल दूल आहे, आणखी एक काय तो आजकाल 2 ग्रॅम सोनं मिळतं तो आहे. दोनपैकी एक हरवला तर आपण म्हणजे माझ्या पाहण्यात आहे की जाऊ दे, गेला तर गेला, काही नाही, 2 ग्रॅम सोन्याचाच होता. पण असली सोन्याचा एक पीस असेल त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला बराच वेळ वाईट वाटत राहतं. असो, तर हे जड आत्मनिवेदन. तर जड आत्मनिवेदनामध्ये ह्याच्याशिवाय तत्वनिरसन हा भाग पण आहे. कारण देहस्तव 5 भूतांचा करता आत्मा तेथीचा. तर ह्या 5 भूतांचा हा जडदेह तयार झालेला आहे. मागच्या वर्षी तत्वनिरसन तनुचतुष्टय ह्या विषयावर आपण पाहिलं होतं की स्थूल देहाचे 32 तत्व आहेत. 4 देह, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, आणखी तुरीय अवस्था किंवा कारण अवस्था, दोन्हीपैकी एक. तर ती अवस्था आहे. देहाच्या 4 अवस्था पाहिल्या होत्या. हां सॉरी सूक्ष्मदेह, स्थूलदेह, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण हे पिंडाचे, आणखी तसेच ब्रह्मांडाचे. तर एकूण 4 देह.
आणि प्रत्येक देहाचे 8 भाग केले होते आपण. आणखी मग त्या देहाचा अनुभव घेणारा कोण हे आपण पाहिलं होतं. ज्या गोष्टीचा अनुभव येतो त्यासाठी द्वैत असतं. अनुभव घेणारा वेगळा आणि ज्याचा अनुभव घेतला जातो तो वेगळा. आणि जी वस्तू अनुभव घेतली जाते ती सारखी बदलत असते असा नियम आहे. हे मागच्या वेळेला झालेलं होतं आणि ती नष्ट होणारी आहे. उरला कोण? अनुभव घेणारा. अनुभव घेणारा कोण? आत्मा. आत्म्याचं प्रतिबिंब देहामध्ये पडलेलं आहे असं आपल्याला सकाळी सांगितलं होतं. समोर आरसा आहे, त्यात प्रतिबिंब आहे. मी जर गोरा असलो आणि आरशावर काही मळ साचलं असेल तर ते प्रतिबिंब काळं दिसतं. आपल्या प्रतिबिंबावर मायेचं असं आवरण पडलेलं आहे. पण आरसा बाजूला केला तर मी गेलो का? मी गेलेलो नाही, मी तिथेच आहे. तर हे जे सगळे देह आहेत हे देह नाशवंत आहेत. हे अगदी साध्या ह्या दृश्य आणखी मी वेगळा, पाहणारा कोण आणि काय पाहिलं, अनुभव घेणारा कोण आणि कसला अनुभव घेतला, हे जर फक्त आपण विचार केला तर या सगळ्या देहांचा निराश काय करायचा हे आपल्याला अगदी सहजपणे लक्षात येऊ शकते. मग आपण सूक्ष्म देहाकडे जाऊ. आपण अजूनही जड आत्मनिवेदनामध्येच आहोत. आणखी काया पाहिलं, पदार्थ पाहिले, आता मन पाहूया. मन म्हणजे अंतःकरण. आपण पाहिलं की स्फुरण होतं चित्तामध्ये, विचाराला, मनाला प्रश्न पडला की हे करू का ते करू, बुद्धीने निर्णय दिला आणि जे काय करायचं ते केलं. तर हा लिंगदेह असंही या सूक्ष्मदेहाचं नाव आहे. हा वासना देह आहे. जर वासनाच नसेल तर सूक्ष्मदेहाचा काही उपयोग आहे का? उत्तर नाही हेच आहे. तर वासना होऊ नये म्हणून खरं म्हणजे प्रयत्न करायला पाहिजेत. आता ह्याच्यासाठी आणखी काय करता येईल? तर आपल्या वासना बऱ्याच तऱ्हेच्या असतात. हे पण परवा आपण पाहिलं होतं, म्हणजे जस्ट 3-4 दिवसापूर्वी. काही वासना असतात त्या प्रारब्धामुळे उफळून येतात. काही वासना आपल्या आठवणींमुळे उफळून येतात आणि काही वासनांना जन्म आपण आपल्या मनामुळे देतो. बऱ्याच वेळा कोणी आपला अपमान करतं, कोणी आपल्याला काहीतरी बोलतं, आपलं काहीही चूक नसते पण बोलतं. बऱ्याच वेळा असं होतं, स्पेशली जे नोकरी करणारे साहेब रागावतो. मग आता काय करायचं? 2 गोष्टी करता येतात. प्रपंच करावा नेटका ह्याप्रमाणे साहेबांनी का रागावलं हे समजून त्याच्यावर करेक्टिव्ह ॲक्शन म्हणजे योग्य ती कारवाई करायची, हा भाग झाला. परंतु अध्यात्माच्या दृष्टीने जर विचार करायचा ठरवलं तर कोण कोणाला बोललं? साहेब रागावले, ते कोणाला रागावले? ह्या स्थूल देहाला रागावले. अर्थात असा जर विचार केला तर माणूस एखाद वेळ काय म्हणतात निष्काळजी होण्याचा शक्यता आहे. तर हे अत्यंत विवेकाने ही विचार पद्धतीही वापरायला पाहिजे. पण मनात प्रत्येक येणारी भावना जर सतत सावधानतेने आपण पाहत राहिलो तर मग ही भावना किंवा वासना जी काही आली असेल त्या वासनेच्यावर कार्य करायचं की नाही हे आपल्याला ठरवता येतं. आणि कार्य जर केलं गेलं तर पुढची फळं तयार होतात आणि पुढची फळं झाली की ती भोगावी लागतात. बहुतेक वेळा आपण त्या वासनेचं काहीतरी फळ मिळेल म्हणून कार्य करतो. म्हणून आपल्याला निष्काम कर्म करा असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर स्थूल देहाचा जसा करता आत्मा त्याचप्रमाणे सूक्ष्म देहाचाही करता आत्मा. कारण सकाळीच स्वप्नात तात्यांनी सांगितलं की स्वप्नात ते तलावा शेजारी चालत होते, गवत होतं, गवतातनं ते घसरून पडले. निर्मिती कोणी केली? मनाने केली. पण अनुभव कोणाला मिळाला? आत्म्याने मिळाला, आत्म्याला मिळाला. गाढ झोप लागली, अनुभव कोणाचा? आत्म्याचा. त्यामुळे हे आपल्याला सहज लक्षात येऊ शकतं की मन हे सुद्धा सूक्ष्म देहाचाच भाग असल्यामुळे
बरं, गाढ झोप लागली तेव्हा आपल्याला मनाची अवस्था काय असते? निर्विकार अवस्था असते. आपण ध्यान जेव्हा करतो तेव्हा ही निर्विकार अवस्था यावी यासाठीच आपला प्रयत्न असतो. तर मनाचा निराश किंवा जड आत्मनिवेदन हे ध्यान प्रक्रियेने होऊ शकतं, हे यातनं आपल्याला लक्षात येऊ शकतं. आपल्याला काल का परवा तुर्यावस्थेत सुद्धा द्वैत आहे म्हणून ती अवस्था सुद्धा नाशवंतच आहे, तिच्या पलीकडे जायला पाहिजे असं सांगितलं गेलं. तर हे ध्यान हीच ती क्रिया आहे की जिथे मन निर्वासन, कारण तिथे विचारच नाही, आणखी ती अवस्था करणं हा जड आत्मनिवेदनाचाच एक भाग झाला. बरं, पदार्थाबद्दल आपण पाहिलं की पंचमहाभूत आहेत, त्यातनं हे दोन्ही देह आलेले आहेत. तर आता त्यातले एखाद किंवा दोन पंचमहाभूतांबद्दल आपण विचार करू. पृथ्वी हे पहिलं. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश त्यांचा एक सिक्वेन्स आहे. पृथ्वी आपामध्ये विरते, आपाचं तेजामध्ये विलीनत्व होतं, मग तेज वायूमध्ये जातं आणि वायू आकाशात विरतो. सृष्टी संहारणीचा समास जर आपण पाहिला तर हा सिक्वेन्स सांगितला गेलेला आहे. आपलं नेहमीचं उदाहरण जवळपासचं पाहायचं म्हटलं तर आपला हा दिवा आहे. दिव्यात तेल घातलं, तेल जळतं आहे, तेलाचं काय झालं? तेलाचा वायू झाला. आपल्याकडे जेव्हा ब्रह्मप्रलय होईल तेव्हा काय होईल असं समर्थांनी वर्णन केलेलं आहे की खूप पाऊस येईल, त्यात पृथ्वी बुडेल, मग खूप मोठा अग्नी तयार होईल, त्यात हे पाणी पण विरेल, आणखी मग हा अग्नी वायूमध्ये विलीन होईल, आणखी वायू आकाशात विलीन होईल. सध्या आपलं सायन्सचं युग आहे. आणखी जर आपण विचार केला तर आपली पृथ्वी कुठे आहे हे कधी कोणी तुम्ही पाहायचा प्रयत्न केला तर आपली पृथ्वी आकाशगंगेच्या एका अगदी टोकाच्या ठिकाणी आहे. आकाशगंगेचं जर चित्र काढलं, हा मोठा फळा आहे एवढं, तर त्यातल्या एका कणा एवढी पृथ्वी कुठल्या तरी कोपऱ्यात आहे. आणि काल सांगितल्याप्रमाणे तुझं नाही, त्याला आकार नाही आहे, काहीतरी समजण्याकरता म्हणून आकार घ्यायचा हिस्सा. तर आपल्याला सांगितलं होतं का मायेने ब्रह्माचं एक थोडंसं एक छोटासा भाग मायेने आवरित झाला, आणखी त्यामध्ये हे विश्व निर्माण झालं. हे समजण्यासाठी हा दृष्टांत अगदी सोपा आहे असं मला वाटतं. तर ही अशी पृथ्वी खरंच तशी होईल का? तर आजकाल हबल नावाचा टेलिस्कोप आहे, आणखी अमेरिकेची निरनिराळी यानं अंतराळात जात असतात. तर त्यांनी जे फोटोग्राफ घेऊन पाहिले त्यात मध्यंतरी एक 15-20 दिवसापूर्वीच ताऱ्याचा जन्म कसा झाला आणि ताऱ्याचा नाश कसा झाला अशी बातमी होती. तर ती बातमी समर्थांनी जे वर्णन केलेलं आहे ब्रह्मप्रलयाचं त्याच्याशी अगदी तंतोतंत वर्णन करणारी आणि जुळणारी आहे. तर ब्रह्मप्रलय जेव्हा व्हायचा आहे तेव्हा होईल, आपल्याला विवेक प्रलय करून इथनं शक्यतो लवकर निघून जायचं आहे असं. तर हे जड आत्मनिवेदन असं मला वाटतं. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी हा मनाचा भाग आहे. तर मी मुद्दाम का सांगितलं की ती सुद्धा एक संपत्ती आहे आणि की ही संपत्ती सुद्धा नाशवंतच आहे. त्याच्यासाठी साधं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर पूर्वी गणितात आपण भूमिती शिकलो होतो. तर ती भूमिती जी आहे ती भूमिती जर प्रदेश सपाट असेल तरच लागू पडते. जर असा गोल असेल प्रदेश तर भूमितीतले नियम लागू पडत नाहीत. त्यामुळे ही जी शास्त्र आहेत ही फक्त थोड्याशा ऑब्झर्वेशन्सनी तयार झालेली शास्त्र आहेत. त्यांची लिमिटेशन्स आहेत. नवं ऑब्झर्वेशन होतं, जितकी सूक्ष्मदृष्टी वाढत जाते तितकं शास्त्र, जुनं शास्त्र मागे पडतं आणि नवं शास्त्र पुढे येतं. ही क्रिया पण चालूच राहते असं. यानंतरचं आत्मनिवेदन म्हणजे चंचल आत्मनिवेदन. हे सुद्धा आपल्यासाठीच आहे. आणखी त्याची व्याख्या अशी आहे की चंचल आत्मनिवेदन याचे सांगितले लक्षण करता देव तो आपण कोणे कोठेची नाही श्रीराम. करता श्रीराम, चंचल करता तो जगदीश, प्राणी मात्र त्याचा अंश, त्याचा तोची आपण अस,
ठाव नाही श्रीराम. चंचल चळे स्वप्नाकार, निश्चळ देव तो निराकार, आत्मनिवेदनाचा प्रकार जाणीजे ऐसा श्रीराम. आणखी एक आत्मनिवेदनाचा प्रकार म्हणजे निश्चळ आत्मनिवेदन. तर आधी चंचळाकडे येतो. चंचळ ह्यासाठी म्हटलेलं आहे की आपल्या प्रत्येक प्राणीमात्राच्या शरीरात जे चैतन्य आहे, जो कर्ता आहे, तो आत्मा, अंतरात्मा हा आपल्याकडनं अनेक कार्य करून घेतो. आपण चालतो, बोलतो, हुंगे वगैरे आपण वाचलं सकाळचे भुवाळे. ही सर्व जी कार्य आहेत त्यात हालचाल आहे, म्हणून याला चंचल म्हटलेलं आहे. मुख्य मुद्दा हा की कर्ता श्रीराम. साधं इथे शिवथरघळीला यायचं आपल्या हातात खरंच आहे का? समजा मी ठरवलं होतं की मी बंगलोरहून निघेन, 20 तारखेला निघेन, 21ला पुण्याला पोचेन, 21ला इथे राहावं लागेल, 22ला सकाळी स्वारगेटला यायचं, स्वारगेटला जी काही बस मिळेल त्यांनी बारसवाडीला उतरायचं, आणखी 3-4पर्यंत पोचू, असं माझ्या ओरिजिनल प्लॅनप्रमाणे होतं. नंतर मग फोन आला की 2 जागा खाली आहेत, तर तुम्ही याल का? तर ठीक आहे. मग आम्ही ट्रॅक्स करून आगरकर साहेबांच्या बरोबर आलो. माझ्या हातात होतं का कसं यायचं आहे ते. मी ठरवलं, अगदी मोठं पक्क केलं की आपण ह्या बसला जाऊ. मी पुरोहितांना बोललो सुद्धा की आपण बसस्टँडवर भेटू. तसं काहीही झालं नाही. प्रत्येक गोष्ट खरं जर पाहिलं तर आपण करत नसतो. साधं आपण जेवतो ते अन्नपचन तरी आपण करतो का? करता आपला अंतरात्मा आहे, तो आपलं शरीरातली सगळी इंद्रिय बरोबर चालवतो, आणखी आपलं अन्नपचन होतं. तर कर्ता हा भगवंत आहे. त्यालाच केनोपनिषद म्हणतं डोळ्याचा डोळा, कानाचा कान. सुनील दादांनी सांगितलं की पूजनीय अक्का त्यांना ऐकू येत नसेल तर कोण्यातरी भगिनीने काहीतरी वेगळाच विषय प्रवचनामध्ये मांडला होता. ऐकू येत नव्हतं, कान होते, पण कानाच्या मागचं इंद्रिय जो खरा कान तो कार्यरत नव्हता. प्रत्येकाच्यासाठी कानाचा कान, डोळ्याचा डोळा, मनाचं मन असा वर्णन केनोपनिषदात शिष्य जेव्हा प्रश्न करतो गुरुला, तेव्हा शिष्याला गुरु सांगतात की तू कानाच्या कानाला ओळख. तर हा कानाचा कान, डोळ्याचा डोळा म्हणजे आपला अंतरात्मा. तर हा अंतरात्माच प्रत्येक कार्य करतो आहे हे जर मनात ठसलं तर बरेचसे उद्वेग निघून जातात. बऱ्याच वेळा गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नाहीत. त्यावेळेला जरी मनाने विचार केला की हे खरंच माझ्या हाती नव्हतं, तर आपल्या मनाला समाधान वाटतं. अगदी खरं सांगायचं तर जेव्हा कोणाकडे कोणी जातं त्यावेळेला काही काही लोक म्हणतात काय करणार, आम्ही सगळे प्रयत्न केले पण ते गेले, जाणारच होते. म्हणजे सगळं माहिती होतं तरी सुद्धा दुःख हे होतं, कारण माणूस आहे, भावना आहेत, सगळं आहे. पण लक्षात हेच ठेवायचं की राम करता. समर्थांना खूप मोठा अनुभव होता आणि की त्यांनी तो अनुभव आपल्याला सांगितलेला आहे. रघुनाथ भजने ज्ञान झाले, रघुनाथ भजने महत्व वाढिले, मनी धरावे ते होते, विघ्न अवघेची नासो न जाते, कृपा केलिया रघुनाथे प्रचित येते श्रीराम. तर सतत जर आपण हे लक्षात ठेवलं की करता आत्मा, करता मी नाही, तर ते जगणं म्हणजे चंचल आत्मनिवेदनात राहणे, असं माझं मत मला देतं. ह्यानंतर आणखी पुढची पायरी सर्वाभूती परमेश्वर. प्रत्येक प्राण्यामध्ये चैतन्य आहे हे आपण जाणतोच, त्यामुळे तेवढा भाग तर अगदी सहज समजण्यासारखा आहे. परंतु आपण लहान असताना विशेषतः मुंग्या मारतात मुलं, पाहिलंय, खेळ खेळतात, मग आई वडील किंवा कोणीतरी वडील मंडळी रागावतात की अरे त्याला का मारतो. तर त्यांच्यातला वडील मंडळींमधला जो अंतरात्मा असतो तो सांगत असतो की अरे त्यातही भगवंत आहे, त्याला मारू नका. त्या भावनेने खरं म्हणजे ते उद्गार उत्स्फूर्तपणे त्यांच्या मनातून आलेले असतात. परंतु हे आपण विसरतो, बऱ्याच वेळा विसरतो. त्यामुळे प्रत्येकाने हा विचार जरूर करावा की प्रत्येक प्राणीमात्रात भगवंत आहे. मग आपल्याला काल जशी सांगितली तशी की ज्याची
ती भूमिका अत्यंत उच्चावस्थेची होती एकनाथ महाराजांसारखी. मग ते काशीहून आणलेली गंगा गाढवाला सुद्धा पाजून आपलं रामेश्वराच्या यात्रेचं पारणं फेडून टाकतात. तर हे चंचल आत्मनिवेदन झालं. निश्चळ आत्मनिवेदन झालं. तर सर्वाभूती परमेश्वर. आता प्रश्न येतो की ह्या ज्या जड वस्तू आहेत ह्याच्यात भगवंत आहे का? उत्तर काय द्याल? सुप्तावस्थेत आहे. ऑटोबायोग्राफी ऑफ ए योगी, परमहंस योगानंदांचं पुस्तक वाचा. त्याच्यात जगदीशचंद्र बसू, आपल्याला जगदीशचंद्र बसूंनी वनस्पतींमध्ये जाणीव आहे हे माहिती करून दिलं. आणखी ही जाणीव करून दिल्यानंतर त्यांची प्रसिद्धी झाली. तर योगानंद जेव्हा जगदीशचंद्र बसूंना कलकत्त्याला त्यांच्या प्रयोगशाळेत भेटायला गेले तेव्हा जगदीशचंद्र बसूंनी दाखवलं की एक टेनाच्या पत्रा त्याच्यामध्ये सुद्धा चैतन्य आहे. आता ह्याचा अर्थ आपण काय घ्यायचा? तर ह्याचा अर्थ हाच घ्यायचा की वस्तू उगाच नष्ट करायची नाही. वस्तू उगाचच्या उगाच नष्ट करायची नाही. वस्तूची निगा राखायची. ह्या सगळ्या गोष्टी, कारण त्याच्यात सुद्धा चैतन्य आहे. मग आपण त्याची नीट साफसफाई केली, मेंटेनन्स नीट करणं, ही सुद्धा भगवंताची पूजाच नव्हे का? ही सुद्धा भगवंताचीच पूजा. मग त्यात सगळ्या वस्तू आल्या. आणखी हे जेव्हा आपल्याला जमायला लागेल त्यावेळेला आणखी एक गोष्ट आपल्याला परत करायची आहे. ती म्हणजे सतत चालणं. चालण्याचा आळस केला तर काय होतं? चालण्याचा आळस केला तर आपण दुखतो. व्हेरी क्लिअर. चालण्याचा आळस, दुश्चित्त निरूपण समासवाचा. चालण्याचा आळस केला तर त्यावेळेला लहान पोर सुद्धा वेढा लावेल अशी ती ओवी येते. तर चालणं म्हणजे काय? तर दररोज पाहणं की खरंच आपण ह्या पद्धतीने जगलो का. जर आपण खरंच असं जगलो नसेल तर ठीक आहे, आज नाही जमलं, उद्या करीन, उद्या करण्याचा प्रयत्न करीन. भगवंताला तशी प्रार्थना करता येते. तेवढं आपल्या हाती आहे. आणखी जसजसं आपल्याला हे प्रयत्न वाढत जातील तसतसं आत्मनिवेदन म्हणजे काय, आणखी स्वतःला समर्पण करायचं म्हणजे काय, हे आपल्या मनात हळूहळू घट्ट होत जाईल. त्याच्या जोडीला एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे भगवंताचे स्मरण सतत ठेवायला पाहिजे. त्यासाठी नामस्मरण. काहीच न करुणी प्राणी रामनाम जपेवाणी, तेणे संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी. काहीच न करणं म्हणजे काय? हेच सर्व करता राम. पण जे काय आपल्याकडे आलेली प्रेरणा आहे ती प्रेरणा कोणी दिली? रामरायांनीच दिली. त्यामुळे ती प्रेरणा दिल्यावर जे काय काम करायचं आहे ते अत्यंत योजनापूर्वक करणे, हे सुद्धा काहीच न करणे. सत्यनारायणाचा प्रसाद आपल्या घरी केला जातो त्या दिवशी आपण चव घेत नाही. आणखी कुठल्याही पूजेचा, सत्यनारायणच नव्हे, त्या पूजेचा जो प्रसाद असतो त्याची गोडी वेगळी असते. प्रत्येकाला हा अनुभव आहे. मग त्यावेळेला काय झालेलं असतं? घरातली गृहिणी ती देवाचा प्रसाद करते, देवाची पूजाच करते, ह्या भावनेनेच तो प्रसाद केलेला असतो. त्याची चव घेतली गेलेली नसते. तर प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कर्तव्य हे जे करायचं आहे ते ह्या सत्यनारायणाच्या प्रसाद करण्याच्या भावनेप्रमाणे जर केलं, भगवंताची पूजा म्हणून केलं. प्रेरणा कोणी दिली? भगवंताने दिली. म्हणून मी करते आहे, तुझीच पूजा म्हणून करतो आहे. लक्षात ठेवलं? नाही लक्षात राहिलं आज, उद्या दररोज जेव्हा रिव्ह्यू घेईन तेव्हा मला एक ना एक दिवस तर लक्षात राहीलच. साधारणतः काही लोकांना एक 10-12 वेळा एखादी गोष्ट वाचली किंवा एखादी कविता वाचली की लक्षात राहते. काही जणांना एक पाठी असतात, काही त्रिपाठी असतात. ही नावं आहेत पहा आपल्याकडे, पण ती वेद पाठ करणाऱ्यांची आहे. परंतु काही लोक असतात 5-1 वेळा वाचून लक्षात राहतं. विवेकानंद होते, त्यांच्याकडे एक माणूस गेला आणि त्याने विचारलं, एवढे ग्रंथ तुम्ही वाचले? हो म्हणाले.
कुठलंही पान उघडं, त्यांनी एक पान उघडलं, विवेकानंदांनी नुसती दृष्टी दिली आणि पूर्ण तसं तसं म्हणून दाखवलं. तर तशीही मंडळी असतात आणि माझ्यासारखी असतात की ज्यांना 100 वेळाही पाठ केलं तरी लक्षात राहत नाही, परंतु प्रयत्न तर करणं आपल्या हाती आहे. तर हे जड, चंचल, आणखी निश्चल, हे 3 तऱ्हेचं जे आत्मनिवेदन मला जे काही समजलं मी तुम्हाला सांगितलं ते तुम्ही विचारात घ्या, त्याच्यावर विचार आणि मनन करा. कदाचित तुम्हाला आणखी छान विचार सुचतील, तुम्ही ते जास्त चांगल्या पद्धतीने मांडू शकाल. आणि भगवंत आणि श्री समर्थ आपण सर्वांना अशा तऱ्हेने प्रत्येक ओळीवर विचार आणि मनन करण्याची सुबुद्धी देवो, हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करेन आणि इथे मी थांबेन. जय जय रघुवीर समर्थ.